ये संकेत आवाज कर. अरे येतोय आवाज. नाही यार, यशाचे मानकरी तुम्ही सगळेजण आहात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे आणि माझं स्पष्ट मत आहे, आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे, त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ते काही संपवू शकत. भारतीय जनता पक्ष हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही. कारण सर्व साम दाम दंड भेद, लालूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले. गद्दार विकले गेले, पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले. ते तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आतमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो, त्यांना सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल. एक गोष्ट नक्की की आपण तो जरी आकडा गाठू शकलो नाही तरी त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे. तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला आणि हे जे पाप आहे त्या पापाला मुंबईकर, मराठी माणूस कधी क्षमा नाही करणार. मला आज तुमचा अभिमान आहे की तुम्ही सगळेजण निष्ठेने लढलात. अगदी अक्षरशः आम्ही सगळेजण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची, खाण्याची, फिरण्याची कसलीही जशा त्यांनी सोयी सुविधा केल्या होत्या तशा सुविधा आपण नाही देऊ शकलो. कारण तन मन धन, आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे. म्हणजे आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना भाग फोडलेला आहे. आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे ती शक्ती अशीच एकजुटीने एकत्र ठेवा, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की अरे माझे आई बाबा असतील, दादा असेल, ताई असेल, हे गद्दार जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही. हा अभिमानास्पद उल्लेख तुमचा केला जाईल. हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विजयाचं श्रेय तुम्हाला देत आहे. असेच सोबत राहा. लढाई संपलेली नाही, लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही जिद्द आहे शेवटी जिद्द महत्वाची असते. जिद्द कोणी विकतची जिद्द कोणी हलवू नाही शकत आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही. या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू. मला तर त्याची काही चिंता वाटत नाही. सगळ्यांना मी परत धन्यवाद देतो. असेच एकत्र राहा, मजबूतीने राहा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.